वाटतं नगरपालिकेवर कोण यावं, नगर परिषद आपल्याला सगळे सारखेच सगळे सारखेच आहे. पण वाटतंय का की बाबा ह्यो निवडून यावा म्हणजे चांगलं होईल, नगर परिषदेचं पलटणचं चांगलं होईल. आता जे आपल्याकडे येते हा ते काय म्हणते आम्हाला एक मत द्या, आम्हाला एक मत द्या. मत द्या. पण जे पहिल्यापासून जे आपल्या गावचा जो नेता आहे हा त्याच्याकडे आता काय आहे, लोक पक्ष बदलतात, ह्या पक्षात त्या पक्षात, त्या पक्षात ह्या पक्षात. कोण वाटतंय पहिल्यापासून कोण आलाय नेता? सोमाशेठ जाधव. सोमाशेठ. नमस्कार. आव काय गडबड, काय कुठलंय? तिथलंच आहे का? कुठला प्रभाग आहे ह्यो? प्रभाग कुठला आहे? वार्ड कुठला आहे? सोमवारपेठ. काय वाटतंय तुम्हाला, आता निवडणूक लागली की राजकारण तापलंय, दोन्ही निंबाळकर एकमेकाविरोधात आहेत. काय वाटतंय कुठलं निंबाळकर येईल निवडून आता? नाही नाही, तुम्ही सांगा मला. काय धंदा काय करता? काय बोलतो येणार तेव्हा धंदा काय करता? धंदा काय करता? काय नाही हा? निवांत घरी बसून असता? काय बाबा बसलाय का? काय वाटतंय? बरोबर वाटतंय मला. हा? राजकारण काय म्हणते? आता ते बघू आता काय कसं म्हणते. निवडणूक लागली, रणजित दादा आहे तिकडं, रामराजे आहे तिकडं. आता बघू आता कोण कसं सीट लागते, कोण काय कोण वाटतंय कोण येईल निवडून? काय तर सांगता येत नाही. नाही ना. तिथे एक बाबा बसले, त्यांना विचारू आपण बरं का. त्या बाबांना विचारू काय म्हणते ती. वयस्कर झाल्यात, राजकारण लय बघितलं ह्यांनी, पावसाळ्या लय खाल्ल्यात. काय वाटतंय आता निवडणुका लागल्यात? रणजित सिंह नाईक निंबाळकर आहेत माजी खासदार, आणि इकडे रामराजे नाईक निंबाळकर आहेत. काय वाटतंय कुणाची सत्ता यावी नगर परिषदेवर? आता बघा मत देतील त्यांची. हा तुम्हाला काय वाटतं, आता तुम्ही एवढं वयस्कर आहे, कोण वाटतंय कोण यावं नगर परिषदेत? आता दुसरा नाही ना सांगतो. काय बरं तुम्हाला नाही का वाटत हे माणूस आल्यावर चांगलं होईल पलटणचं? मग हा? नमस्कार. नमस्कार. काय गडबड, काय नाही, कुणीकडे चाललाय? चाललो घरात. सोमवार पेठेत राहायला ना. काय वाटतं आता, काय राजकारण तापलंय, निवडणूक लागली, कोण येईल निवडून इथे? आता 2-3 सीट आहे, ज्याला मत मिळेल ते येईल निवडून. काय वाटतं नगरपालिकेवर कोण यावं, नगर परिषदेवर? आपल्याला सगळे सारखेच सगळे सारखेच आहे. पण वाटतंय का की बाबा ह्यो निवडून यावा म्हणजे चांगलं होईल, नगर परिषदेचं पलटणचं चांगलं होईल? आता जे आपल्याकडे येते हा ते काय म्हणते आम्हाला एक मत द्या, आम्हाला एक मत द्या. मत द्या. पण जे पहिल्यापासून जे आपल्या गावचा जो नेता आहे हा त्याच्याकडे आता काय आहे, लोक पक्ष बदलतात, ह्या पक्षात त्या पक्षात, त्या पक्षात ह्या पक्षात. कोण वाटतंय पहिल्यापासून कोण आलाय नेता? सोमाशेठ जाधव. सोमाशेठ. सोमाशेठ चांगले आहेत, चांगले. त्यामुळे सोमाशेठ आलं पाहिजे तुम्हाला वाटतंय? त्यांच्या मागे ते दुकानवाली, हा ते दुकानवाली बाई, हा ते निवडणुकीला उभा आहे. ते वय ते दुकान आहे त्यांचं. अस्मिता. हा ते उभे राहिले ते निवडणुकीला, त्यामुळे तुम्हाला ते वाटतं निवडून यावं, काहीतरी आपलं गावाचं चांगलं व्हावं हीच अपेक्षा आहे. हे आमचे नेते चालले, हे नेते म्हणजे हे कोण आहेत? त्यांचे आजोबा आहे नगराध्यक्ष पहिल्यापासून. कोण? सोमाशेठ जाधव. त्यांचे आजोबा आहेत. ठीक. मंडळी, सोमवार पेठेत होतो आपण, आणि कशा पद्धतीने इथले नागरिक काय म्हणतात. तुमचं गाव कुठलं? की माझं गाव सातारा. सातारच्या शेजारी माझं गाव आहे, वाटा स्टेशन अलीकडं, कोरेगाव तालुक्यात. हा मुदाई देवी म्हणजे देऊरची आमची मुदाई देवी. हा तिथला मी अलीकडचा वाटा स्टेशनचा आहे. तर आता हे पलटणचा कौल जाणून घ्यायला आलोय, काय वाटतंय जनतेला, काय वाटतंय काय नाही ते जाणून घेतोय. असं आहे, तुम्ही आपलं सांगितलं डायरेक्ट की बाबा सोमाशेठ जाधव आले पाहिजेत निवडून, असं वाटतंय तुम्हाला? मंडळी, यांनी सांगितलं रोखतो सोमाशेठ जाधव आले पाहिजेत. अशा माध्यमातून आपण जाणून घेतलंय कशा पद्धतीने इथल्या सोमवार पेठेचा कल आहे, आणि अजूनही जाणून घेतोय आपण. आज चला सोमवार पेठेत जाऊ आत आणि जाणून घेऊ इथल्या नागरिकांचा कौल कोणाच्या बाजूने. तुम्ही इथलंच का? हो, आम्ही इथलंच आहे. काय वाटतं तुम्हाला, आता निवडणूक लागली, इकडं श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर विरुद्ध रणजित दादा आहेत, काय वाटतं कोण यावं इथं? आम्हाला वाटतं आमचं अन्नच यावं. अण्णा कोण? अण्णा सोमशेठ अण्णा. होय. हो, ते कुठनं उभं राहिले? रणजित दादाकडनं. त्यांनी सांगितलं म्हणून तुम्ही सांगितलं, तुम्हाला माहित नाही अण्णा कोणीकडून उभं राहिले ते? तुम्ही काय सांगाल? अन्नच यावं पाहिजे. अण्णा यायला पाहिजे. हो नगरसेवक पदाला उभं राहिलेत का? हो. बर बर बर.
आता मला म्हणायचंय का इथं श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकरांची सत्ता यावी का रणजित दादाची सत्ता यावी काय वाटतंय तुम्हाला? रणजित दादाची. का बरं रणजित दादाचीच का पाहिजे? आमचं सोयकर लय झालं हे काय ब्लॉक बिलॉक बसवले ते. रणजित दादानी बसवले. हा. आपल्या बरोबर या सोमवारपेठेतले नागरिक होते आणि कशा पद्धतीने त्यांनी सांगितलं की रणजित दादाची या सोमवारपेठेत सत्ता यावी असं या माध्यमातून सांगितलं. नमस्कार दादा, कुठलं इथलंच का? हा इथलंच आहे. काय वाटतंय तुम्हाला सोमवारपेठेचा विकास झालाय का? झालंय झालाय. कुणी केला? अण्णांनी केलं सोमाच्या सोमाशेठ अण्णांनी केला. काय वाटतंय आता नगरसेवक कोण व्हायला पाहिजे अण्णाच इथलं व्हायला तुमच्या पाहिजे. सोमवारपेठेचा? अण्णाच व्हायला पाहिजे. अण्णांबरोबर अण्णा म्हणजे कोण? सोमाशेठ अण्णा. सोमाशेठ अण्णा आहेत का? बरं बरं बरं. म्हणजे ते कुणाकडून उभे राहिलेत? रणजित दादा. रणजित दादाकडून. बरं, म्हणजे तुम्हाला नगरसेवक म्हणून सोमाशेठ अण्णाच पाहिजे. आणि दुसरं कोण उभं राहिले त्यांच्या बरोबर? लोंढे. दोंडे उभे राहिले. काय वाटतंय तुम्हाला हे दोन्ही नगरसेवक जर झाले तर अजून काय विकास झाला पाहिजे तुमच्या सोमवारपेठेचा? अजून विकास झाला पाहिजे. करतेल बी होतेल बी होईल बी करावं. होय ना? आता दरवर्षी सोमाशेठ जाधव हे महाराष्ट्रात नाही पूर्ण सातारा जिल्ह्यात नाव असलेलं एक व्यक्तिमत्व आहे. दरवर्षी रामराजेंकडे होते. यावर्षी रणजित दादाकडे का आलंय तुम्हाला काय वाटतं एक सामान्य नागरिक म्हणून? काम करण्यासाठी आलं. काम काम करण्यासाठी म्हणजे रणजित दादा काम करतील ह्या उद्देशाने ते आले. उद्देशाने आले. धन्यवाद. आपल्या बरोबर इथले स्थानिक ग्रामस्थ आहेत. कशा पद्धतीने आता हे एक युवक आहेत काहीतरी घेऊन आलेत, त्यांना विचारू आपण. नमस्कार, काय घेऊन आलाय? तरी आपलं किराणा दुकान आहे त्याचं सामान घेऊन आलोय. ज्वारी बिरी हा ज्वारी बिरे हा कुठलं इथलंच आहे का राहायला? प्रॉपर इथलंच आहे. काय वाटतंय कोण यावं ह्या वार्डात तुमच्या? वार्डर तर आम्हाला अन्नाशिवाय पर्याय नाही. अन्नाच आलं पाहिजे. अण्णा म्हणजे कोण? सोमाशेठ अण्णा. हा अण्णा म्हणतात सोमाशेठ जाधव. सोमाशेठ अण्णा आणि त्यांच्यासोबत आहे मग दुसरे आपलं अस्मिताई लोंढे. ती सुद्धा 100% घेणार कारण का त्यांची पूर्वीपासून 100% काम आहेत आणि ते आल्याशिवाय आम्हाला पर्याय नाही. तिचे आणणार 100%. म्हणजे तुमचा विकास होणार 100% आणि ते नगराध्यक्ष शमशेर सिंग दादा ते 100% होणार आहे. हा आणि खासदारकीच्या पुढच्या आता 2029 तारखेला 29ला 100% रणजित दादा खासदार होतील. 100%.